तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण उमेदवाराला 200 पैकी चक्क 214 गुण देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। या घटनेनंतर एजन्सीकडून टेंडर काढून घेण्याची देखील मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे। परीक्षा समन्वय समितीनंतर विजय वडेट्टीवारांनी देखील घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली। दुसरीकडे आमदार सत्यजित तांबेंनी देखील पेपर फुटी प्रकरणी कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त केली आहे। याबाबत पुरावे असतील तर द्या, फक्त वक्तव्यांवरून कारवाई केली जात नाही अशी प्रतिक्रिया गृहमंत्री फडणवीसांनी दिली आहे। सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून एमपीएससीच्या माध्यमातून केला जातो। मात्र तरीही हे घोटाळे काय बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो। विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती घोटाळ्यामध्ये फडणवीसांनी सांगितले की गैरव्यवहार आढळल्यास परीक्षा रद्द होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता कसा हा गैरव्यवहार झालेला आहे। ओके, मोठा घोटाळा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघू शकता वनरक्षक भरतीमध्ये 54 गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि 54 गुण असताना तलाठी परीक्षेमध्ये मात्र 200 पैकी 214 गुण त्या विद्यार्थ्याला पडलेला आहेत। तर जालन्यामधील एक विद्यार्थी आहे, त्याला 66 गुण एका परीक्षेमध्ये आहेत आणि तलाठीमध्ये 201 गुण झालेले आहेत त्याचं नॉर्मलायझेशन नंतर। त्यानंतर नागपूरमधील एक विद्यार्थी आहे, त्याला वनरक्षकला 60 गुण आहेत, मात्र तलाठीमध्ये 208 गुण मिळालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो खरोखर तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि जी काय आपण TCS आणि IBPSवर विद्यार्थी मित्रांनो खूप विश्वास दाखवला होता, परंतु विद्यार्थी मित्रांनो घोटाळा हा झालेला आहे, समोर आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की परीक्षा या सगळ्या एक्झाम या MPSCद्वारे घेण्यात याव्या, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळं घोटाळा हा होणारच नाही, परीक्षा ह्या एका दिवशी होणार आहेत आणि CCTV कक्षेमध्ये या सगळ्या एक्झाम होतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण एकच मागणी करूया की MPSC थ्रू काय परीक्षा व्हाव्यात आणि CCTV अंडरखाली या सगळ्या एक्झाम व्हाव्या आणि एका दिवशी पेपर असावा। ओके, आणि पेपर हा ऑफलाईन पद्धतीने व्हावा। ओके, असं विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्यामुळं आणि कडक कायदासुद्धा केला पाहिजे की पेपर फोडणाऱ्यांच्या जी पेपर फोडतात त्यांच्याविरुद्ध कडक कायदासुद्धा सरकारनं केला जावा। आणि ह्या तलाठी भरतीची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो परत होईल का याबद्दल शंका आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त एकच मागणी लावून धरा की MPSCनं परीक्षा घ्याव्या। ओके, विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।